स्वामी समर्थ जय जय श्री 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 स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ जय 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 जय श्री स्वामी समर्थ जय. नारळ खवण्यासाठी बरोबर 2 भाग करायचे असतात आणि ते 2 भाग करायचे कसे तर मी बघा अशा पद्धतीने नारळ फोडून घेते. तुम्ही पण अशा पद्धतीने नारळ फोडता का मला नक्की कळवा. परंतु तुम्ही जर पहिल्यांदा ट्राय करत असाल तर अगदी सांभाळून करा, कारण मला ही सवय झालेली आहे आणि अशाच पद्धतीत मी नारळ फोडत असते. बरोबर नारळाचे 2 भाग होतात बघा. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्की कळवा. हाय हॅलो नमस्कार. आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे. तर बघा सकाळचीच देवपूजा झालेली आहे. देवपूजा झाली की बाकी पुढची कामं करायला अगदी मन प्रसन्न होतं आणि पुढची कामं अगदी छानपैकी पार पडत असतात. सकाळीच देवपूजा झाली की त्यानंतर नाश्त्याची तयारी असते. मग पुन्हा ओम शाळेला जातो. या सर्व गोष्टी अगदी देवपूजेच्या नंतर लगेच सुरुवात होतात. 3 दिवस पाऊस इतका पडत होता की अगदी पावसाने जराही थांबायचं नावच घेतलं नाही. त्यामुळे घराच्या पाठीमागच्या साईडला इतका पाऊस येत होता, इतकं पाणी येत होतं की बघा माझ्या पाठीमागच्या साईडला एक खूप मोठा ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर म्हणजे त्या जागेत मोठमोठ्याला बिल्डिंग उभ्या करायला लावल्या. तुम्ही काही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आणि तो जो भाग आहे तो पूर्ण उंचवट्याचा आहे आणि त्यामुळे तिकडचा जो पाणी आहे तो पाणी आमच्या खालच्या साईडला म्हणजे आमची जी जागा आहे घर आहे ते एकदम जमिनीच्या खालच्या लेवलला आहे. त्यामुळे तिथून सर्व पाणी हे घराच्या पाठीमागे येतं आणि तिथे बघा वॉटरफॉल तयार झालेला आहे. एकदम धबधबाच तयार झाला आहे आणि इतक्या फास्टमध्ये हे पाणी येतं. ते पाणी पाहून कुठेतरी मनात भीती आली की हे जे पाणी आहे हे पाठीमागच्या किचनमधून आणि घरात येईल अशी भीती वाटत होती. भरपूर हा पाऊस थांबतच नव्हता आणि पाणीसुद्धा इतकं फास्ट जातं बघा. एखादा ओहोळ वाहतो तसं घराच्या पाठीमागून हे पाणी भरपूर वाहत होतं. तर 3 दिवसापासून हे पाऊस थांबला नाही त्यामुळे भरपूर पाणी हे येत होतं आणि त्यातच आमच्या नगरपालिकेचं पाणी 7 दिवस बंद झालं होतं. त्यामुळे ह्या पाण्याचा आम्हाला वापर करता आला. असा आम्ही एक पिंपात पाणी गाळून घ्यायला सुरुवात केली. सर्व जे पाणी होतं ते पत्र्याचं जे पडत होतं तिथे एक पाईप लावला होता आणि त्या पाईपातून पाणी पिंपात गाळून भरायला सुरुवात केली. कारण घरात कुठल्याच प्रकारचं पाणी नव्हतं, प्यायचंही नव्हतं आणि वापरायचंही नव्हतं. कारण 7 दिवसापासून पाणी बंद झालं होतं. पाण्याचा स्टॉक जितका होता तितका सर्व संपलेला होता आणि हे पाणी गाळून वापरायला सुरुवात केली होती. तर असे हाल आमचे कधी कधी होत असतात. तर आता बघा भरपूर पाऊस पडतो आणि भरपूर पावसात कांदा भजी खायची मजाच वेगळी. तुम्हीसुद्धा असे कांदा भजी करून खाता का मला नक्की कळवा.